नमस्कार मंडळी, मी कृष्णा सावंत आणि जय शिवराय. तर आज आपण आलो आहे काप्रोली 37 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या आणि पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर या ठिकाणी काप्रोळच्या गाडे पाटील घराण्यातील व तुकोजी गाडे पाटील यांच्या घराण्यातील दाराऊ माता म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या दुग्धाई आणि गायी असणाऱ्या व त्यांचा एक प्राचीन वाडा होता या ठिकाणी. मात्र या ठिकाणी नव्याने बांधण्यात आला, 2009 साली बांधण्यात आलेला हा वाडा आपण पाहण्यासाठी आलेलो आहे. तर चला घेऊया दर्शन आणि वाडा देखील पाहू. पुण्यापासून 37 किलोमीटर अंतरावरती पुणे सातारा रोड लगत हे काप्रोळ हे गाव लागते. या गावामध्येच एक वीरमाता होऊन गेल्या. या वीरमाता म्हणजेच गाडे पाटील घराण्यातील असणाऱ्या धाराऊ माता छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुग्ध आई होय. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी महाराणी सईबाई महाराज साहेब यांच्या पोटी झाला. जन्म झाल्यानंतर अगदी 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सईबाई महाराज साहेब यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर जिजाऊ महासाहेब यांना एक प्रश्न पडला की या बाळाला दुधाची गरज आहे, तर ही गरज कशी भागवायची. म्हणून काप्रोळ या गावातील असणाऱ्या दाराऊ मासाहेब ह्या पुढे आल्या. या गाडे पाटील घराण्यातील होत्या. तर हेच ते गाव आहे की ज्या गावामध्ये त्यांचा ऐतिहासिक वाडा देखील याच ठिकाणी होता. मात्र 2009 साली गाडे पाटील घराण्यातील वंशजांनी आणि गावाच्या सहकार्यातून हा वाडा नव्याने बांधण्यात आलेला आहे. तर आपण पाहत आहोत धाराऊ मातांचा जो वाडा आहे त्या वाड्याच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर पाहू शकता वाड्याचा जीर्णोद्धार जरी नव्याने करण्यात आलेला असला तरी या ठिकाणी मात्र धाराऊ मातांचा ऐतिहासिक व प्राचीन असा वाडा होता. या वाड्याची रचना पाहता आपल्याला त्या वाड्याची देखील आठवण आल्याशिवाय नक्कीच राहत नाही. तर वाड्यामध्ये प्रवेश करताच आपल्याला धाराऊ मातांच्या वाड्यामध्ये येता क्षणी आपल्याला हनुमंतरायाचे समोरच दर्शन होते. या वाड्याची रचना ऐतिहासिक व प्राचीन अशी रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. याच ठिकाणी धाराऊ माता यांचा ऐतिहासिक वाडा होता. मात्र तो जुना वाडा ऐतिहासिक वाडा दुरावस्थेत असल्यामुळे याच ठिकाणी गावकऱ्यांच्या सहाय्यातून व धाराऊ माता यांचे वंशजांच्या सहाय्यातून तयार झाला. तर आतमध्ये येताच आपल्याला समोरील बाजूस आपल्याला महादेवांच्या मंदिराचे दर्शन होते. प्रवेश केलेला आहे. हनुमंतांचे दर्शन घेऊन आल्यानंतर तर हा प्रवेशद्वार आहे. महादेव मंदिराच्या शेजारीच एक आपल्याला प्राचीन शिळा पाहायला मिळते. तर या शिळेवरची सुंदर असे नक्षीकाम, त्याचप्रमाणे महादेवांची पिंड देखील पाहायला मिळते. या वाड्यामध्ये अनेक असे प्राचीन अवशेष देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. वीरमातांची इतिहासातील सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला लावलेले फलक देखील पाहायला मिळते. समोरच आपल्याला महादेवांचे मंदिर देखील या ठिकाणी आपल्याला पाहता येते. महादेव मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला इतिहासाची साक्षी देत असलेला एक प्राचीन असा नंदी पाहायला भेटतो. तर चला पाहूया हा नंदी कसा आहे तो. तर अतिशय सुंदर असा आणि एका शिळेवरती असलेला सुंदर असा नंदी या ठिकाणी पाहायला मिळतो. तर या नंदीवरचे नक्षीकाम देखील आपण पाहू शकता की त्याच्या गळ्यातील घंटा देखील अतिशय सुंदर आहेत. तर समोरच महादेवांचे मंदिर आहे. तर चला मग घेऊया महादेव मंदिरांचे दर्शन.
महादेव मंदिरामध्ये येताच आपल्याला सुंदर असे शिवलिंगाचे दर्शन होते, तसेच गणपती बाप्पांचे देखील दर्शन होते. तर हे दर्शन करून आपण पुढे बाहेर जाऊया. आपण पाठीमागच्या बाजूला पाहू शकता की ताराऊ माता म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या दूध माता असणाऱ्या याच ठिकाणी त्यांचे स्मारक आहे. या स्मारकाचे आपण दर्शन घेणार आहोत. तर चला घेऊया दर्शन. धाराऊ मातांचे दर्शन घेण्यासाठी जात असताना मन अतिशय मात्र भावुक होते, कारण अशाच राजाच्या चरणी आणि मातेच्या चरणी नतमस्तक होताना मन मात्र अतिशय भारावून जाते. या ठिकाणी प्राचीन वाड्याचे काही अवशेष देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यापैकीच असणारे काही थोडेसे अवशेष गाडे पाटील घराण्यातील व ग्रामस्थांनी या ठिकाणी अशी माहिती दिली की या ठिकाणी धाराऊ मातेंचे व छत्रपती संभाजी महाराजांचे एक शिल्प देखील थोड्याच दिवसात उभारले जाण्याचे असले. तर मंडळी, आपण देखील कधी पुणे सातारा रस्त्याला येत असाल तर या ठिकाणी आपण देखील भेट जरूर द्या. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. तर असंच भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.